नमस्कार. ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पोलिंग एजंट म्हणजेच बूथ एजंट ह्यांनी निडली इलेक्शन मॅनेजमेंट ॲपमध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचे आहे आणि त्यांचं लॉग इन केल्यानंतर त्यांच्या ज्या काही सर्वेच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या कशा करायच्या आहेत. तर निडली इलेक्शन मॅनेजमेंट ॲप ओपन करायचं आहे. ॲप ओपन केल्यानंतर ह्या परमिशन्सला अलाव करून तुम्ही इथे लँग्वेजच्या पेजला येता. इथे तुम्हाला तुमची जी सोयीस्कर भाषा आहे ती भाषा सिलेक्ट करायची आहे. ती भाषा सिलेक्ट करून ह्या ॲग्री टर्म्सच्या चेकबॉक्सला क्लिक करून खाली दिलेल्या नेक्स्ट बटनला क्लिक करून पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर इथे तुम्हाला प्रथमच यूजर असाल तर रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यासाठी रजिस्टर बटनला क्लिक करायचं आहे. रजिस्टर बटनला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमची माहिती टाकायची आहे, म्हणजे तुमचं नाव, त्यानंतर इथे तुमचं आडनाव, इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर इथे तुमचा ॲड्रेस जो आहे तो ॲड्रेस इथे तुम्हाला टाकायचा आहे. इथे तुमचा मेल ॲड्रेस टाकायचा आहे. आणि ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आता जसं की त्यानंतर सर्वात महत्त्वाचा ऑप्शन इथे कॅन्डिडेट उमेदवार दिसते, त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि तुम्ही बूथ एजंट म्हणजेच पोलिंग एजंट आहात, म्हणजेच तुम्ही कॅन्डिडेट रिप्रेझेंटेटिव्ह आहात. त्यावेळी तुम्हाला कंपल्सरी कॅन्डिडेट सेकंड नंबरचा कॅन्डिडेट रिप्रेझेंटेटिव्ह हा ऑप्शन सिलेक्ट करून नेक्स्ट बटनला खाली क्लिक करून पुढे यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. तुमचा जो आहे तो डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि तुमची इथं इलेक्शन टाईप जो आहे तो इलेक्शन टाईप सिलेक्ट करायचा आहे. आणि तुम्हाला अलॉट केलेला असेंब्ली नंबर इथे तुमचा जो आहे असेंब्ली नंबर तो इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आता इथे एंटर रेफरन्स नंबर विचारत आहे. इथे तुम्हाला तुमच्या कॅन्डिडेटचा नंबर टाकायचा आहे. तो नंबर टाकल्यानंतर खाली दिलेल्या सबमिट बटनला क्लिक करून ह्या रजिस्ट्रेशन डिटेल्स सबमिट करायच्या आहेत. ह्या सर्व डिटेल्स यशस्वीरित्या अपलोड झाल्यानंतर तुम्ही OTPच्या पेजला याल. इथे तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे आलेला OTP व्हॉट्सअपद्वारे आलेला SMS द्वारे आलेला OTP इथे तुम्ही टाकल्यानंतर OTP टाकल्यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या व्हेरीफाय OTPला क्लिक करून पुढे यायचं आहे. तो OTP व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला पासवर्ड सेट करण्यासाठी इथे विचारते. तिथे तुम्हाला तुमचा जो सोयीस्कर लक्षात राहील असा पासवर्ड टाकायचा आहे. तो पासवर्ड टाकून चेंज पासवर्ड या बटनला क्लिक करून तुमचा न्यू पासवर्ड अपडेट करायचा आहे. तो पासवर्ड अपडेट झाल्यानंतर तुम्ही यूजर लॉग इन या पेजला येता. इथे तुम्हाला तुमचा बाय डिफॉल्ट ॲटोमॅटिक नंबर दाखवतो. तो नंबरला तुमचं खाली पासवर्ड टाकून ह्या सबमिट बटनला क्लिक करून तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन करायचं आहे. आता इथे तुम्ही ॲज अ मेंबर म्हणून रजिस्ट्रेशन करून इथे आल्यानंतर ॲज अ पोलिंग एजंट म्हणजेच बूथ एजंट म्हणून रजिस्ट्रेशन करून आल्यानंतर इथे तुम्हाला कॉन्टॅक्ट्स आणि नोटिफिकेशनच्या परमिशनला अलाव करायचं आहे. आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता बूथ एजंट, पोलिंग एजंट आणि तुमचा नंबर इथं ॲज अ बूथ एजंट म्हणून इथे शो होतो. त्यानंतर आता तुम्हाला हे जे काही मेनूज आहेत व्हेरीफाय वोटर्स, डॅशबोर्ड, समरी, पोलिंग मॉनिटर ह्याचा उपयोग करायचा आहे. सर्वात प्रथम व्हेरीफाय वोटर्समध्ये क्लिक करून तुम्ही आता इथे तुम्हाला जे AC नंबर आणि पार्ट नंबर आहेत त्यातील तुमची जी वोटर लिस्ट आहे ती डाउनलोड करायची आहे आणि त्यांना व्हेरीफाय करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला डाउनलोड वोटर्सला क्लिक करायचं आहे. डाउनलोड वोटर्सला क्लिक केल्यानंतर इथे युअर असाइन नंबर आणि पार्ट नंबर ह्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके आणि ओके क्लिक करून तुम्ही पुन्हा एकदा इथे पेजला रिडायरेक्ट होता डाउनलोड वोटर लिस्टच्या. इथे पुन्हा एकदा ओके करायचे आहे आणि इथे तुमचा पार्ट नंबर टाकून खाली दिलेल्या डाउनलोड वोटर लिस्टला क्लिक करून तुमची वोटर लिस्ट डाउनलोड करायची आहे. आणि इथे आता तुमची वोटर लिस्ट डाउनलोड होत आहे. वोटर लिस्ट डाउनलोड झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला दिसते. इथे तुम्ही आता बॅक आलात तर इथे तुम्हाला तुमच्या वोटर्सची यादी दिसेल. इथे तुम्हाला तुमच्या वोटर्सची नावं येतात. इथं टोटल लिस्ट येते. आता तुम्ही इथे सिंगली इथं या रेडला क्लिक करून रेड टिक मार्कला क्लिक करून व्हेरीफाय करू शकता. किंवा जर मल्टिपल बल्कमध्ये तुम्हाला व्हेरीफाय करायचं असेल तर तुम्हाला इथे त्या पर्टिक्युलर वोटर्सला सिलेक्ट करायचं आहे. आणि ह्या वोटर्सला सिलेक्ट करून खाली जो आता व्हेरीफाय वोटर्स बटन आहे त्या व्हेरीफाय वोटर्स बटनला तुम्हाला क्लिक करून
तो डू यू वॉन्ट टू मार्क ॲज अ व्हेरीफाईडला ओके करायचं आहे आणि त्या वोटर्सला व्हेरीफाय करायचं आहे. आणि त्यानंतर आता तो मतदानाला गेला का नाही, निघाला की नाही, मतदान केले का नाही हे मार्क करण्यासाठी इथे जो खाली ॲरो बटन आहे उजव्या बाजूला त्याला क्लिक करायचं आहे. ह्याला क्लिक केल्यानंतर इथे जसं की तुम्ही आता त्याचं मार्क पण करू शकता. तो जर ग्रीनमध्ये असेल, जसं की तो तुम्हाला मतदान करणे शाश्वती असेल तर त्यांना ग्रीन म्हणून मार्क करू शकता. त्यानंतर इथे तुम्ही आता त्याचं व्हेरीफाय करण्यासाठी बल्कमध्ये इथं व्हेरीफायला क्लिक करू शकता. त्यासाठी तुम्हाला वोटर्स सिलेक्ट करणं आवश्यक आहे. इथून आता त्यानंतर इथे तुम्हाला आता तो वोटर्स अपडेट झाला का नाही ह्यासाठी जर मार्क करायचं असेल तर ह्या आणि कॅन्डिडेटला अपडेट करायचं असेल तर ह्या एक्सक्लेमेटरी मार्कच्या बटनला क्लिक करायचं आहे. एक्सक्लेमेटरी मार्क्सला क्लिक करण्या अगोदर ज्या वोटर्सला तुम्हाला मार्क करायचं आहे त्यांना सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर ह्या बटनला क्लिक करायचं आहे. ह्या बटनला क्लिक केल्यानंतर सेंड रिपोर्ट टू कॅन्डिडेटसाठी ओके करायचं आहे. आणि इथे तुम्हाला वोटर मूवचं जसं की आता ज्यांनी वोटेड केलेलं आहे किंवा मूव केलेलं आहे त्यांना सिलेक्ट करून तुम्ही इथे सेंड रिपोर्ट टू कॅन्डिडेट करू शकता. अशा प्रकारे तुम्ही व्हेरीफाय वोटर्समध्ये त्याचं सर्वे करू शकता. त्यानंतर डॅशबोर्डमध्ये तुम्हाला त्यांचे जे काही अपडेटेड आहेत ते डॅशबोर्ड दिसतील. त्यात ग्रीन किती आहेत, रेड किती आहेत हे काउंट तुम्हाला जसं जसं मोठं असेल तसं तुम्हाला ते काउंट तिथे दिसेल. त्यानंतर समरीमध्ये तुम्हाला ते फिल्टर आउट तुम्ही करू शकता. तुमच्या AC नंबर पार्ट नंबरमधील वोटर्समध्ये किती मेल आहेत, किती फिमेल आहेत आणि हे जे 2 व्यक्ती तुम्ही मार्क केलेले होते त्यांना अपलोड करू शकता. फिमेल किती आहेत ते दिसतील. अशा प्रकारे तुम्ही तिथे सर्वे फिल्टर आउट करू शकता. आणि पोलिंग मॉनिटरिंगमध्ये इथे तुम्हाला ॲक्च्युअल काउंट वोटेड किती आहेत आणि नॉट वोटेड किती आहेत ते दिसतो. अशा प्रकारे तुम्ही बूथ एजंट म्हणजेच पोलिंग एजंटचं रजिस्ट्रेशन करून लॉग इन करून ह्या सर्व ॲक्टिव्हिटीज करू शकता. धन्यवाद.